ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत पावनखिंडीचा थरार. आपल्या राजाचा प्राण वाचवण्यासाठी बाजीप्रभू आणि बांदलगडी जोमाने लढत होते. बाजी रक्तबंबाळ झाले होते. पागोटे केव्हाच पडले होते. बलदंड शरीराचे बाजी शत्रूवर त्वेषाने तलवार चालवत होते. बाजींचा रुद्रावतार दिसत होता. 3 प्रहर होत आले तरी खिंड काबीज होत नव्हती. दरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात सुद्धा यश येत नव्हतं. मसूद आता संतापला होता, पण बांदलगडींसमोर त्याचे काहीच चालत नव्हते. लढाईचे असे रूप त्यानं आजवर कधीच पाहिलं नव्हतं. आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक खिंड जवळ येताच बचावाचे धोरण धरीत दबत पुढे सरकत होते. बाजींनी आता विटा हाती घेतला होता. खिंडीपासून काहीच अंतरांवर विटा गरिमाचा वेध अचूक घेत होता. पावसाचा सुद्धा ओघ जोरदार वाढला होता. संतापलेल्या मसूदने बंदूक आणायला फरमावले. बंदूक आणली गेली, नेम धरला आणि पार झाला. गोळी बाजींच्या छाताडाला लागली. बाजी त्या धक्क्याने मागे सरकले. बाजींना मागे आणून मावळे पुढे सरकली आणि खिंड परत अजिंक्यच राहिली. शत्रू सैन्याचे मुडदे घोडखिंडीत पसरले होते. आकाश धुरकट दिसत होतं. तोवर बाजी शुद्धीवर आले. बाजींनी विचारले, तोफ झाली? सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या. बाजी उठू लागले. जखमांनी भरलेल्या वर्मी झालेल्या घावाने घायाळ बनलेल्या बाजींना कुणीतरी म्हणाले, बाजी तुम्ही उठू नका, आम्ही खिंड राखतो. पण कुणालाही न जुमानता तोफ झाली नाही म्हणत बळ एकवटून बाजी उठले आणि त्यांनी माणसांना बाजूला सारले. धडपडत हातातल्या विट्यावर तोल सावरीत बाजी झोकांड्या देत गरजले, गोळी लागली म्हणून काय झालं? राजे गडावर पोचले नाहीत आणि बाजी मरतो? बाजी वाट काढत खिंडीच्या प्रवेशद्वारापाशी गेले. बाजींनी हातामध्ये दांडपट्टा पेलला. रक्तबंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणारे गरीब मागे हटले आणि तोच गडावरून तोफेचा आवाज आसमंतात कडाडला. आता बाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बाजीप्रभू पुटपुटले, राजे गडावर पोचले, आपली फत्ते झाली आणि बाजी कोसळले. मसूदचे सैन्य तुटून पडले. गेले 7 प्रहर मृत्यूशी झुंज देणारी बांदल सेना कृतार्थ झाली आणि तिचे बळ सरले. घोडखिंडीत सर्रास कापाकापी झाली. सारे मावळे निर्दयीपणे कापले गेले, पण कुणाला खेद नव्हता, खंत नव्हती, कारण की आमचा राजा गडावरती सुखरूप पोहोचला होता. राजे सायंकाळी विशाळगडाच्या दरवाजापाशी पोहोचले. दरवाजा उघडला गेला. राजांच्या स्वागताची नौबत झडली. दरवाजा लावून घेतला गेला आणि राजांना आलेले पाहून गडावर एकच उत्साह संचारला. राजांच्या आज्ञेने तोफ डागली होती. राजे सुद्धा सुखरूपपणे गडावरती आले याचा एकच आनंद सगळ्यांना होता. राजांच्या बरोबर गडावर आलेले मावळे पुरे थकले होते. ज्याच्या अंगावर वार नाही असा एकही मावळा दिसत नव्हता. गेल्या 7 प्रहरांच्या कष्टाचे सार्थक सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते. राजांनी किल्लेदारांना विचारणा केली, किल्लेदार, गडाची काय हालत आहे? किल्लेदारांनी सांगितलं, महाराज, गड मजबूत आहे, शिबंदीही भरपूर आहे. राजांनी विचारले, तोपाच्या विहिरी आहेत ना? किल्लेदार म्हणाले, जी महाराज, भरपूर आहे. राजे म्हणाले, आमचे सवंगडी जखमी झाले आहेत, ओले आहेत, त्यांच्या जखमांना तूप लावा. कुणी नाकारलं तर सांगा, आम्ही स्वतः येऊन ते काम करू. गेले 7 प्रहर कुणाच्या तोंडात घास नाही. साऱ्यांना जेवण देऊन विश्रांती द्या. राजांनी मात्र विश्रांती घेतली नाही. मावळत्या धुसर प्रकाशात ते पाहत होते. गजापूरची खिंड शांत होती. त्या बाजूने गडावर येणाऱ्या कुणाची जाग नव्हती. राजे आता चिंतातूर झाले होते. विशाळ गडावर वेढा देऊन बसलेल्या सुरव्यांचा संताप मनात उफाळत होता. राजांनी आपले लोक म्हणून सुरव्यांची कळ केली होती, पण तेच सुरवे खानाचे सरदार बनून आज राजांवरच शस्त्र उगारायला धजले होते. घोडखिंडीत काय घडलं हे सर्वांना कळत होतं.
पण बोलून दाखवायची हिंमत एकालाही नव्हती. किल्लेदार आले. त्यांच्या पाठोपाठ एक जखमी बांदल सेवकांच्या आधाराने आणला जात होता. राजे स्वतः उठले. त्यांनी स्वतः त्या रक्तबंबाळ सेवकाला सावरून आपल्या बैठकीवर बसवले. थंड पाण्याचा शिडकाव त्याच्या मुखावरती केला. मशाली जवळ आणल्या आणि त्या जखमीने डोळे उघडले. राजांना पाहताच तो उठू लागला. राजांनी त्याला सावरले. राजे म्हणाले, सांग, घोडखिंडीत काय घडलं? सेवक म्हणाला, राजे, बाजी लढले. तोफ ऐकायला जीव घोटाळत होता. नव्या जखमीला अंगावर जागा नव्हती. मसूदनं बंदूकवाला पुढं केला आणि बाजींना गोळी घातली. जखमीने श्वास घेतला. राजांनी भरल्या आवाजात विचारलं, काय झालं? बाजी पडले राजे. आम्ही त्यांना मागं नेलं. खिंड लढवतच होतो. गोळी छाताडाला वर्मी लागली होती आणि बाजी शुद्धीवरती आले आणि त्यांनी विचारलं, तोफ झाली? आणि अद्याप तोफ झाली नसल्याचं त्यांना समजलं आणि बाजी लढायला परत उठले. कुणाला सुद्धा आवरेना. विटा घेऊन खिंडीच्या तोंडाला जाऊन ते उभे होते. बाजी म्हणत होते, जोपर्यंत राजेगडावर पोहोचत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. राजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. ऊर कोंडला होता. आणि हीच स्थिती सदरेवरच्या सगळ्यांचीच होती. सेवक म्हणाला, तोफेचे बार होताच बाजी कोसळले. साऱ्यांचंच अवसान सरलं होतं. मसूद चालून आला आणि सारे कापले गेले. मी खिंडीत होतो तसाच आलो राजे. राजे, आपली फत्ते झाली. असं म्हणत जखमीने सुद्धा मान टाकली. हुंदके देत राजांनी जखमीची मान बैठकीवर ठेवली आणि आपला दुशेला सोडून त्यांनी जखमीवर पांघरला. राजे म्हणाले, बाजी, तुम्ही गेलात. घोडखिंड पावन केली. असं म्हणत राजांनी किल्लेदारांना आदेश दिला, किल्लेदार, घोडखिंडीचं नाव पावनखिंड ठेवा. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.